काल रात्री उशिरा दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर रात्री 1 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये सुमारे 2 तास बैठक चालली। या बैठकीमध्ये 4 ते 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जातील, 12 ते 15 जागा शिवसेना एकनाथ शिंदे यांना, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी झाली तर त्यांना 1 जागा आणि उरलेल्या ज्या 28 ते 32 जागा आहेत त्या भारतीय जनता पक्ष स्वतःचे उमेदवार उतरवणार आहे। या फॉर्म्युल्यावरती निर्णय झाल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट देण्यासाठी थेट दिल्लीमधून आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, काल रात्री उशिरा ही बैठक झाली, नेमका काय फॉर्म्युला ठरलेला आहे आणि सर्व तिन्ही पक्षांचं यावरती एकमत झालंय का? महाराष्ट्रातील महायुतीत जागा वाटपावरून सुरू असलेला शिमगा संपून आता निवडणूक प्रचाराची रंगपंचमी सुरू होईल अशी चिन्ह आहेत। त्याचं कारण काल रात्री उशिरा अमित शहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जवळपास पहाटे 3 वाजेपर्यंत 2.25 तास बैठक झाली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात आलेला आहे। आता भाजप किती जागा लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती जागा मिळणार आणि एकनाथ शिंदेंना किती जागा मिळणार याविषयीचा निर्णय जवळपास झालेला आहे आणि याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 4 ते 6 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला, 13 ते 15 जागा या एकनाथ शिंदेंना आणि 28 ते 32 जागांवर भारतीय जनता पक्ष लढू शकतो। जर चौथ्या पार्टनरची एंट्री झाली महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तर राज ठाकरेंना सुद्धा कदाचित 1च लोकसभा जागा मिळू शकते। परंतु सध्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे महायुतीतला जागा वाटपाचा तिढा हा जवळपास सुटल्याची चिन्ह आहेत आणि अमित शहा यांच्या हस्तक्षेपाने अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर हा तिढा सुटलेला आहे असं आपल्याला कळतंय आणि निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब झालेले आहे। फक्त याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल आणि आता महायुतीचे उमेदवारही महाराष्ट्रातील जाहीर केले जातील अशी चित्र दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।